सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे महामार्गावर लगत असलेले सूर्यभान रणदिवे यांच्या नावे असलेले गट नंबर 342 मध्ये 2 एकर 3 गुंठे जमीन आहे. तसेच या जमिनीवर गावातील बाळू रघुनाथ कांदे, पवन भांडवलकर, दिलीप कांदे, विलास रणदिवे, रमेश रणदिवे यांच्यासह इतरांनी अतिक्रमण केले आहे. यामध्ये बाळू कांदे यांनी 30 बाय 50 फूट क्षेत्रात पिठाची गिरणी व 10 बाय 10 फूट क्षेत्रात चहा पाणी हॉटेल सुरू केले आहे. पवन भांडवलकर यांनी 10 फूट क्षेत्रात पानटपरी चालवत आहे. विलास भानुदास रणदिवे 10 बाय 10 फूट क्षेत्रात पत्राचे शेड तयार केले आहे. रमेश भानुदास रणदिवे यांनी 10 बाय 10 फूट क्षेत्रात पत्राचे शेड तयार केले आहे. दिलीप कांदे यांनी 20 बाय 30 फूट क्षेत्रावर दगडांचा साठा करून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करूनही वयोवृद्ध सूर्यभान रणदिवे यांच्या कुटुंबाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाच्या निवेदनाद्वारे सोनपेठ नायब तहसीलदार यांना इशारा दिला. या निवेदनावर सूर्यभान रणदिवे, पत्नी कांताबाई, मुलगी भाग्यश्री, मुलगा गणेश रणदिवे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे.